किती हका मारतीये मी तुला, एवढी कसली रे घाई? का माझ्या मागे लागलाय? तुम्हाला दिसतं ना मी तुम्हाला इग्नोर करतोय, तरी माझ्या मागे सारखं सारखं काय येत आहे? बस जरा. हे राहिलं होतं ना म्हणून हका मारत होते. काय रे प्रथमेश, मुंबईत जाऊन आलंस पण? नाही गेलो. का? दादा, मारुती मंदिरला जाणार का? हो बसा ना. तुम्ही बसा ना आधी. तो येत नाही मॅडम, तुम्ही बसा. हो का? मग मला साळवी स्टॉपला सोडाल? तिकडे कसं जाणार मॅडम, ते तर भरपूर मागे राहिला. मग जा तुम्ही. ठीक. हाय. काल कुठे होतात? म्हणजे नाही, तुम्ही रोज उभे असता ना या बस स्टॉपवर. काल नव्हता म्हणून विचारलं. मला कसं माहिती? ते मी रोज बघते तुम्हाला, इथेच उभी असते ना. तुमचं लक्ष नसेल कदाचित, पण रोज येणारा माणूस काल दिसला नाही म्हणून विचारलं. मुंबईला गेलो. एका दिवसात जाऊन आलात पण? नाही, अर्ध्यातून आलो. का? नाही माहिती. छान आहे. काय? फूल फूल छान आहे. कुणासाठी घेतलंय? बरं, नसेल सांगायचं तर राहू दे. गर्लफ्रेंडसाठी घेतलं. वाव, किती लकी आहे ती. बाय द वे, कशी दिसते ती? कमाल. तिला बघता स्वतःला विसरून जातो. त्या भेटीसाठी स्वतःला फसवून जातो. तशी फुलाची गरज नाहीये तिला, पण फुलांच्या समाधानासाठी एक गुलाब घेऊन जातो. रमेश, रोज कोमेजलेलं फुल घरी घेऊन जाताना बघते मी तुला. रिक्षा. रमेश, रोज कोमेजलेलं फुल घरी घेऊन जाताना बघते मी. प्रथमेश, हे फूल छान वाटते ना त्याच्यापेक्षा? ते म्हणजे त्याच्या पाकळ्या पडायला आल्यात ना म्हणून म्हटलं. त्याने काय फरक पडतो? अरे, तुला कसं कळलं मी इथे येणार आहे? बाय द वे, मला पण चहा ना खूप आवडतो. थँक्यू. हा. म्हणजे हा चहा माझ्यासाठी नव्हता. सॉरी हा. बाय द वे, काल तुम्ही तिचं वर्णन केलं ना, ते छान होतं. मला अजून ऐकायला आवडेल तिच्याबद्दल. प्रथमेश, प्रथमेश, किती हका मारतीये मी तुला, एवढी कसली रे घाई? का माझ्या मागे लागलाय? तुम्हाला दिसतं ना मी तुम्हाला इग्नोर करतोय,
तरी पण माझ्या मागे सारखं सारखं काय येत आहे? बस झालं. मी राहिलं होतं ना म्हणून आता म्हणा. सॉरी. काही विचारायचंय का? मला माझं नाव कसं कळलं? प्रथमेश पवार.